तर सर्वांना दिसायचं असतं, कंबर बारीक सर्वांनाच आवडते, इव्हन बॉडी मेंटेन राहायला सर्वांना आवडतं, पण शरीरावरती फॅट चढलेलं आहे ते बघून बघून कमी नाही होत, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि जर तुम्ही मेहनत कराल तर त्याचं फळ तर तुम्हाला भेटेलच. मग मेहनत करायची आहे, पण जास्त हार्ड वर्कआउट नाही जमत, कारण की ऑलरेडी बॉडीवरती फॅट आहे आणि कंटाळा तर खूपच जास्त येतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना खूप सोप्या प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुमची कंबर पण बारीक होणार आहे आणि तुमचा फिटनेस पण छान होणार आहे, तुम्ही सुंदर पण दिसणार आहात. साडी, ड्रेस, जीन्स जे काही घालायचं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही सुंदर दिसणारच आहात. फक्त ह्या प्रॅक्टिस तुम्ही रोज करायच्या आहेत. 1 दिवस, 4 दिवस, 10 दिवस करून रिझल्ट येतो. 10 दिवसाच्या म्हणजे 7 दिवसाच्या नंतर रिझल्ट दिसतात, पण ते रिझल्ट दिसायला लागले की सोडून नाही द्यायचं. प्रॅक्टिस अजून जास्त ऍड करायच्या. चॅनलवरती खूप साऱ्या प्रॅक्टिस आहेत माझ्या व्हिडिओवरती, तुम्ही त्यातल्या ऍड करून अजून प्रॅक्टिस करू शकता, म्हणजे अजून चांगला रिझल्ट येईल. महिन्याला 5-6 किलोचा रिझल्ट कुठेच नाही गेला. जर तुम्ही खाण्यापिण्यावरती कंट्रोल कराल, तुम्ही जर चांगला एक्सरसाइज कराल, तर चांगलं पाणी, चांगली झोप, बाहेरचं जंक फूड नाही खाल्लं तर रिझल्ट हा येतोच. आता कोणत्या प्रॅक्टिस आहेत मॅम ज्या आम्ही डेली करू शकतो आणि खूप सोप्या आहेत? तर पहिले तर आपण आज कमरेचा फॅट कमी करण्यासाठीच एक्सरसाइज जास्त बघणार आहोत. पाठीवरचा फॅट, कमरेवरचा फॅट, खालचं लटकलेलं पोट, इव्हन तुमचा ह्या पाठीमागच्या इथे दंडावरती इथे फॅट असतो, इथे साईडला तो फॅट लवकर जात नाही, पण अशा एक्सरसाइजनी लवकर जातो. पायामध्ये अंतर ठेवायचं ह्या पोझिशन मध्ये आणि इथे ब्रीदिंग करायची, ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे या पोझिशन मध्ये ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ह्या एक्सरसाइजनी पूर्ण तुम्ही जर कराल तुम्हाला पण समजेल की कसा रिझल्ट आहे. नेक्स्ट एक्सरसाइज लटकलेलं पोट कमी करण्यासाठी हाताची घट्ट मुठ्ठी करायची, या पोझिशन मध्ये यायचं. 1 या पोझिशन मध्ये दाखवते, या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. दोन एक्सरसाइज तर मस्त झाला. 50-50 राऊंड घेतला आणि 50-50 राऊंड तर घ्यायचेच आहेत, पण याचे 1-1 राऊंड एक्स्ट्रा पण करायचं, म्हणजे प्रत्येक एक्सरसाइजचे 2-2 राऊंड झाले पाहिजे. तिसरी एक्सरसाइज करूया. या पोझिशन मध्ये यायचं, हलकसं या पोझिशन मध्ये जायचं आणि ट्विस्ट करायचं कमरेसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच पोझिशन मध्ये जायचं आणि ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं क्रॉस मध्ये. 1 2 3 तुम्ही इथे
या पोझिशन मध्ये हात लावू शकता. 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं, हाताला वरती न्यायचं आणि ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बस झालं की नाही? किती सोपं होतं. 15 मिनिटं दिले स्वतःला. काय होतं 15 मिनिटं दिल्याने? काहीच होत नाही. नुकसान तर नाही पण फायदे खूप सारे आहेत. हेल्थ चांगली राहते, आपण फ्रेश मेंटली फिजिकली सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग राहतो आणि सुंदर कधी दिसतो. तर 10-15 मिनिटं द्यायला काय वेळ आहे ना, देऊ शकतो. खाण्यापिण्यावरती जरासं कंट्रोल करायचं जसं सांगितलं तसं, आणि हे एक्सरसाइज करायच्या. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ. छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत